मित्रांनो नमस्कार. आज इंटरनॅशनल योगा डे आणि आपण आज एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की योगाची जी आसन किंवा प्राणायाम किंवा जे मार्केटमध्ये आपण वेगळे क्लासेस करतो पुण्या किंवा बेंगलोर इतर वेगवेगळ्या सिटीजमध्ये योगाचे बरेचसे प्रकार मार्केटमध्ये आहेत. जसं ग्रॅव्हिटी योगा असेल, त्याच्यानंतर पिलाटेस योगा असेल, पॉवर योगा असेल, हॉट योगा आहे, विन्यास योगा आहे, यिन योगा आहे, असे पतंजली योगा आहे, नॉर्मल योगा आहे, ट्रेडिशनल योगा आहे. तर असे बरेचसे प्रोडक्ट योगाचे मार्केटमध्ये आहेत जे आपण करतो. अय्यंगार योगा एक त्याच्यामध्ये आहे. तर महत्वाचं आहे की आजकाल नवीन ट्रेंड जो निघाला आहे की आसन एका आसनानंतर लगेच दुसऱ्या आसनामध्ये जायचं, लगेच तिसऱ्या आसनामध्ये जायचं आणि आसन असे करत राहायचे. पण आसनामध्ये एका स्थिर होणं हे सुद्धा गरजेचं आहे. हळूहळू जर आपण स्थिर झालो तर आपलं श्वास स्थिर होईल आणि मग स्थिर होऊ शकेल. पण आजकाल जे चालू आहे, जसं रील्स आपण पाहताना एका रील्स नंतर दुसरी रील्स लगेच पाहतो 15-15 सेकंदांनी, तसं हे आपण आसन बदलणं हे मला फारसं पटत नाही. एक आसन घ्या, ते 15 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट, 3 मिनिटापर्यंत होल्ड करा. म्हणजे तुमच्या त्या आसनामध्ये तसं केल्यानंतर लक्षामध्ये येईल की त्या आसनाचं बेनिफिट काय होतं, ते आसन केल्यामुळे रोगाला काय फायदा होतो, ते आसन केल्यामुळे मनाला काय फायदा होतो, ते आसन केल्यामुळे चक्रांना काय फायदा होतो, कुंडलिनीसाठी काय फायदा होतो, हे आपल्या लक्षामध्ये यायला लागेल. आता जो आपण योगा करतो तो काय करतो की फक्त एक आसन केल्यानंतर लगेच अय्यंगार योगामध्ये दुसऱ्या आसनात जातात किंवा बाकीचं पॉवर योगा असेल, पिलाटेस योगा असेल, दुसरं आसन करत राहतात, कंटिन्यू सिक्वेन्समध्ये आसनं करत राहतात. त्यांनी काय होतं, कुठल्याच आसनाचा बेनिफिट आपल्याला भेटत नाही आणि योगा म्हणजे एक प्रकारची एक्सरसाइज होऊन जाते. ती आपलं मन बदलायला किंवा आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं, तुम्ही जेव्हा योगा कराल तेव्हा प्रत्येक आसनामध्ये काही सेकंद थांबायला शिका. 15 सेकंद, 30 सेकंद अशा पद्धतीने जर तुम्ही थांबला तर तुमच्या लक्षामध्ये यायला लागेल की ते आसन केल्यामुळं किती चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो आणि तो या जन्मात नाही अनंत कालापर्यंत राहू शकेल, इतका त्या आसनाचा एका आसनाचा फायदा आहे. म्हणजे एक आसन जरी तुम्ही निवडलं, जसं मच्छिंद्रासन निवडलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही 3-3.5 मिनिटापर्यंत जर ते आसन होल्ड केलं, तुमच्या लक्षामध्ये येईल की तुमचं नुसतं त्या आसनामध्ये थांबूनच फक्त पोट कमी व्हायला लागले. एवढ्या सगळ्या उड्या मारा, रनिंग करा, जॉगिंग करा, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गरज पडणार नाही, इतकं ते आसन साधं सोपं छान आहे. साधं दुसरं आसन घेतलं पश्चिमोत्तानासन, त्याच्यामध्ये जर तुम्ही 5-1 मिनिटापर्यंत थांबलात होल्ड करून, तर तुमच्या लक्षामध्ये यायला लागेल की तुमचा पाठीचा खूप लवचिक झालाय, पोट कमी व्हायला लागले, तुमच्या जननेंद्रियामध्ये जर काही डिफेक्ट असेल तर तोही नीट व्हायला लागलेला आहे, इनफर्टिलिटी चांगली व्हायला लागलेली आहे, पाठीचा कणा एकदम लवचिक व्हायला लागलाय, पाठदुखी कमी व्हायला लागली, शिवाय अपचनाचा काही त्रास असेल तोही तुमचा नीट व्हायला लागला, हे तुमच्या लक्षात यायला लागेल. त्यामुळे आसनामध्ये ठराविक वेळेपर्यंत थांबणं गरजेचं आहे. नुसतं एका आसनानंतर दुसरं आसन करणं हे काही फारसं चांगलं नाही. पण आजकाल तो ट्रेंड आहे, ट्रेंडच्या मागे लागून का ट्रेडिशनल योगा हा खूप चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे. मच्छिंद्रनाथांपासून तो योगा पुढे पुढे शिवांपासून आपल्यापर्यंत आलेला आहे. आणि मच्छिंद्रासन हे आसन जर तुम्ही अगदी त्याच्यामध्ये 1-1 तास सुद्धा थांबू शकता, तुमचं तब्येत एकदम पातळ बारीक ऍथलेटिक फिगर होऊन जाईल. सुरुवातीला तुम्हाला जमणार नाही, पण हळूहळू जसं तुम्ही थांबायला लागाल तसं तुमच्या लक्षात यायला लागेल, तुमची भूक सुद्धा खूप छान वाढली आहे आणि पूर्ण डायजेशन तुमचं व्हायला लागलं हे तुम्हाला जाणवायला लागेल. एका आसनाने सुद्धा एवढा फरक पडू शकतो. त्याच्यामुळे आसनं कशा पद्धतीने करायची आणि त्याची मानसिकता आपली बदलणं गरजेचं आहे. योगाकडे आपण काय पाहतो की फक्त आपल्या शारीरिक फायदा होऊ शकतो या दृष्टिकोनातून पाहतो. लोकांना असं वाटतं की कुठे तिरुपती बालाजी असेल किंवा केदारनाथला गेल्यानंतर जी आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला भेटते, तर ती आध्यात्मिक ऊर्जा एखाद्या आसन केल्यामुळे आपल्याला भेटणार नाही असा त्यांचा गैरसमज आहे. तिकडे जाऊन जी तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जा मिळेल त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जा एका आसनामध्ये थांबून तुम्हाला मिळू शकते, लक्षात ठेवा. आणि त्यामुळं कुठल्या तरी धार्मिक स्थळाला जाण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या आतमध्ये असणाऱ्या ईश्वराला शोधायचा प्रयत्न करा.
त्या आसनातून सुद्धा तो तुम्हाला सापडू शकेल. योगाचा मतितार्थ हाच आहे. योग म्हणजे काय? शेवटी जोडणे. कोणाला? आत्म्याला परमात्म्याशी जोडणे. आणि त्याचा मूळ गाभा जर बाजूला पडत असेल आणि फक्त एक्सरसाइज किंवा वजन कमी पडणे, वजन कमी करणे एका दृष्टिकोनातून लोक जर त्याला पाहायला लागली तर किती परिस्थिती ही वाईट आहे, गंभीर आहे असं म्हणायला हरकत नाही. पण तसा तुम्ही विचार करू नका. योगा हा अनंत आहे. योगाचा उपयोग आपल्या शारीरिक, मानसिक सगळ्याच गोष्टीला होतो. आर्थिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक या सगळ्याच लेवलवरती त्या योगाचा फायदा होत असतो. आणि योगा हा काही असं ठराविक बारीक छोटी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्याच गोष्टीला त्यांनी फरक पडतो आपल्याला. त्यामुळे तुम्ही आजपासून योगा डेला पासून त्याच्याकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पहा. शारीरिक फायदा मिळणे आणि वजन कमी होणे हे त्याचं बाय प्रोडक्ट आहे. अगदी ते होतच. बाकीच्या सगळ्या रोगाला सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईलच. पण तुमचा आध्यात्मिक विकास सुद्धा त्यांनी होईल. जेवढं मंदिरात जाऊन तुम्हाला ते सुख भेटणार नाही त्याच्यापेक्षा जास्त सुख तुम्हाला योगासन करताना जास्त वेळ थांबून एका आसनामध्ये तुम्ही थांबलात, प्राणायाम केला तर तुम्हाला मिळायला लागेल. कारण हे मी स्वतः अनुभवलंय. आपलं शरीर एक प्रकारचं मंदिर आहे. मंदिर बाहेर नाहीये, मंदिर आपल्या आतमध्ये आहे. आपलं शरीर हेच मंदिर आहे. आणि त्या मंदिराला आपण किती सजवतो, कशा पद्धतीने सजवतो हे महत्वाचं आहे. योगाकडे फक्त अशा संकुचित दृष्टिकोनातून पाहू नका. तुमचा दृष्टिकोन वास्ट करा, मोठा करा आणि योगाला त्या दृष्टिकोनातून पहा. तुमच्या लक्षामध्ये येईल की योगा ही गोष्ट आपल्याला खूप आनंददायी आहे आणि समृद्ध करणारी आहे. तुमच्या लक्षामध्ये यायला लागेल. माझा विचार आवडला असेल तर तुम्ही निश्चितपणे सर्वांना तो पोहोचवा. सगळ्यांनी या दृष्टीने प्रेरित करा.